नमस्कार, माझे नाव आरुषी प्रमोद गडे. मी इयत्ता 8व्या ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव हनुमान प्रसाद शाह जनता विद्यालय दानापूर आहे. प्रकल्प मी निवडलेला विषय आत्मनिर्भर भारत. पहिला मुद्दा कल्पनेचे शीर्षक आत्मनिर्भर भारत अभियान विकासाचा नवा मार्ग. दुसरा मुद्दा समस्या विधान. आत्मनिर्भर भारत अभियान विकासाचा नवा मार्ग या विषयाचे समस्या विधान पुढीलप्रमाणे आहेत. आत्मनिर्भर भारत या अभियानाचा उद्देश भारताला आर्थिक, तांत्रिक व उत्पादनाच्या सर्व स्तरावर स्वयंपूर्ण बनवणे आहे. परंतु या उद्दिष्टांच्या पूर्ततेत काही मूलभूत समस्या, आव्हाने आणि अडथळे आहेत. भारताने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून देशातील उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण आणि डिजिटल क्षेत्रात स्वावलंबन साधण्याचा ध्यास घेतला आहे. तथापि आजही आयातीवर अवलंबित व उत्पादनाची गुणवत्ता व खर्च व्यवस्थापन, अविकसित पायाभूत सुविधा, संशोधन व नवकल्पनांच्या मर्यादा तसेच कुशल मनुष्यबळाची टंचाई या समस्या अभियानाच्या कार्यक्षमतेत अडथळा आणतात. तिसरा मुद्दा समस्येची कार्ये. पहिलं, गुणवत्ता आणि उत्पादन खर्च कमी होण्याच्या समस्यांमुळे स्थानिक उत्पादन कमी प्रमाणात स्पर्धात्मक असतात. दुसरं, पायाभूत सुविधा पूर्ण विकसित नसल्यामुळे आर्थिक विकासावर मर्यादा येतात. तिसरं, विदेशी कंपन्यांचा भारतात पूर्णपणे प्रवेश होत नाही. चौथं, कच्च्या मालासाठी परकीय देशावर अवलंबून राहावे लागते, विशेष म्हणजे चीनवर. पाचवं, व्यापार धोरणात टॅरिफ आणि गैरटॅरिफ अडथळे वाढल्यामुळे व्यापारात अडथळे येतात. सहावं, एमएसएमईएस किंवा लघु उद्योगांना पुरेशी आर्थिक मदत आणि विकसन संधी न मिळणे. हे सर्व कारणे आत्मनिर्भर भारत अभियानाच्या यशात अडथळा निर्माण करतात. चौथा मुद्दा समस्येचे परिणाम. पहिला, आर्थिक सुधारणा. दुसरं, रोजगार निर्मिती. तिसरं, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन. चौथं, उत्पादनात वाढ. पाचवं, बँकिंग व्यवस्थेत तरलता. सहावं, आयात अवलंबित्व कमी. सातवं, लसीकरण आणि आरोग्य सेवा. आठवं, मागणी सुधारणा. नवं, पायाभूत सुविधांचा विकास आणि 10वं, शाश्वत विकास. पाचवा मुद्दा समस्या आढळलेले ठिकाण. पहिलं, या समस्या ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास भागात तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग प्रामुख्याने असणाऱ्या ठिकाणी अधिक आढळतात. दुसरं, या समस्या विकासशील देशांमध्ये आढळतात. तिसरं, त्यामध्ये लसीकरण आणि आरोग्य सेवा या समस्या विविध ठिकाणी आढळतात, मुख्यतः म्हणजे ग्रामीण, आदिवासी आणि शहरी क्षेत्रात आढळतात. आणि तसेच या समस्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आढळतात. चौथं, मागणी सुधारणा आणि पायाभूत सुविधांचा विकास. या समस्या मुख्य ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आढळतात. शहरी भागात पायाभूत सुविधा अधिक विकसित झाल्या असल्या तरी खेडे भाग वंचित राहतात आणि शहरांमध्ये मागणी सुधारणा आणि पायाभूत सुविधा विकास जवळपास चांगल्या प्रकारे झालेला असतो. म्हणून या समस्या मुख्य ग्रामीण आणि दुर्गम भागात आढळतात. पाचवं, आर्थिक सुधारणा आणि शाश्वत विकास. या समस्या मुख्य सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय स्तरावर आढळतात आणि तसे विकासशील देशांमध्ये, विशेषतः भारतामध्ये आढळतात. तसे विकासशील व अल्पविकसित प्रदेश आणि मोठी लोकसंख्या असलेले देश, जेथे नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा असलेल्या ठिकाणी या समस्या आढळतात. सहावा मुद्दा समस्येचा सामना करणारे. पहिलं, सरकार. दुसरं, उद्योजक. तिसरं, नागरिक. चौथं, शेतकरी उत्पादक संस्था. पाचवं, भारताची केंद्रीय बँकेला म्हणजे रिझर्व्ह बँक. सहावं, गरीब, वंचित, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोक. सातवं, शासन. आठवं, सरकारी संस्था. आणि नववं, खाजगी क्षेत्र. या सर्वांना सामना करावा लागतो. सातवा मुद्दा समस्येचे निराकरण. उपायाचे नाव. आर्थिक विकासातील प्रमुख अडचणी आणि सामाजिक समस्या. उपायाची पद्धत. पहिलं, नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि टिकाऊ वापर. दुसरं, लोकसंख्येचे संतुलित नियोजन आणि जनसंख्या नियंत्रण. तिसरं, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि कौशल्य विकासावर भर. चौथं, तंत्रज्ञानाचा अद्ययावत वापर आणि संशोधनाला प्रोत्साहन. पाचवं, देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे. सहावं, श्रमिक कौशल्य वाढवणे आणि रोजगार निर्मितीसाठी धोरणे राखणे. सातवं, सामाजिक सुरक्षा योजना आणि गरिबी निर्मूलनासाठी योजना. आठवं, आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सर्व समावेशकता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करणे. ही मुद्दे आर्थिक विकासाच्या अडचणी समजून घेण्यास व त्यांचे उपाय कसे करता येतील याचा सविस्तर आढावा आहेत. या उपायांवर योग्य नियोजन आणि धोरणात्मक अंमलबजावणी करून आर्थिक विकासाला गती दिली जाऊ शकते. हे कोणाला मदत करेल? पहिले, समाज आणि मानवजातीला. दुसरं, गरीब ग्रामीण भागातील लोकांना. तिसरं, सरकारला आणि शासनाला. चौथं, सार्वजनिक आरोग्य क्षेत्र आणि शिक्षण संस्थांना. पाचवं, महिलांना, उद्योजकांना, शेतकरी उत्पादक संस्थांना. सहावं, बेरोजगारांना, खाजगी क्षेत्रांना. आणि सातवं, अनाथांना, निराधार व्यक्तींना, वृद्धांना, दिव्यांगांना. या सर्वांना हे मदत करेल. समस्येचे निराकरण कसे होईल? पहिलं, ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ आणि नवकरणीय ऊर्जा वापर वाढवणे. दुसरं, नियामक सुधारणा करून उद्योगांना सुलभ करीत वाढीस चालना देणे. तिसरं, निर्यात प्रोत्साहन धोरणे तयार करून जागतिक व्यापारात स्थान मजबूत करणे. चौथं, सामाजिक सुरक्षा योजना आणि कौशल्य विकासासाठी योजना राबवणे. पाचवं, गरजूंना आरोग्य व आर्थिक मदत देणाऱ्या योजनांचा विस्तार करणे. सहावं, रोजगार निर्मितीसाठी नव्या उद्योगांमध्ये गुंतवणूक व शाश्वत उपाययोजना करणे. आठवं,
8वं महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशन यावर भर देणे. 9वं अशिक्षित लोकांना शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देणे. हा संपूर्ण दृष्टिकोन आर्थिक व सामाजिक स्थिरतेसाठी महत्त्वाचा आहे, ज्यामुळे दीर्घकालीन विकास साधता येईल. अशा उपाययोजनांमुळे गरीब घटक व दुर्बल समूहांचे जीवमान सुधारण्याबरोबर देशाच्या विकासातही मदत होईल. धन्यवाद.